हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण आपल्याला हवं तर मिळवून देणारं गॅरंटीड 100% लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोलूया. आणि हे कसं आपल्याला हवं तर मिळवून देते, काय करावं, हे सर्वांना का मिळत नाही, आपण कुठे चुकतो, हे पण मी सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला हवं तर तुम्ही मिळवू शकता. हो, 100% गॅरंटीड. का म्हणजे स्वतःच्या अनुभवावरनं सांगते मी. आता त्याच्या आधी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगते, कसं ह्याच्याशी तर निगडीत आहे, तुम्ही समजून घ्याल. एक माणूस, खूप पूर्वीचे काळची गोष्ट, तेव्हा काही आताच्यासारखी वाहनं नव्हती, लोक चालत जायचे. तो चालत दुसरे गावाला जात होता. खूप दमला जाताना, पण कुठेही झाड नाही, सावली नाही बसायला. त्याचा विचार आणला, अयो, एक छानपैकी झाड आणि सावली मिळाली असती तर किती छान झालं. तोपर्यंत त्याला एक झाड दिसलं आणि झाडाखाली मस्तपैकी सावली होती. मग गेला आणि बसला तिथे. मग म्हणाला, एवढी तहान लागलीये, पाणी हवं होतं. तोपर्यंत पाणी आलं समोर. मग म्हणाला, तहान तर भागली, भूक पण लागलीये, जेवायला चांगलं जेवण मिळावं. तोपर्यंत जेवणाचं ताट हजर. मग म्हणाला, जेवण झाले, आता जरा शांतपणे झोपतो. आणि शांतपणे झोपला. त्याचे डोळे उघडले तेव्हा संध्याकाळ झाली होती. आता काय अंधार पडणारच. त्याला वाटलं, आता मी कुठे जाणार, हे अंधार, आणि इथे कोणी माणूस नाही, काही नाहीये. काही वाघ वगैरे येऊन मला खाल्लं तर. तोपर्यंत वाघ आला आणि त्याला खाऊन टाकला. हे काय, हे कल्पवृक्ष होतं. त्याला हवं तर देत होतं तर झाड. म्हणजे काय, तुमची इच्छा आहे ती रिअलाइज होत होती. जे तुम्ही व्हिज्युअलाइज केलात, इच्छा केली, तर मिळत होतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन पण सेम आहे. हे लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन मध्ये काय, तुमचे विचार, तुमच्या फिलिंग्स, तुमचे इमोशन्स, हे सगळे अलाइन झाले की तुमची इच्छा पूर्ण होतीये. म्हणजे आपल्याला माहित आहे, आपल्या मनात ते कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड आहे. सबकॉन्शियस माइंडला जे तुम्ही दाखवाल तेवढं, त्याला बाकी कशाशी संबंध नाही, त्याला कळत नाही बाकी काही. तुम्ही त्याला कुठलाही चित्र दाखवला, इच्छा दाखवली, तर तुम्हाला देण्याचं काम करते. मग आपण ओके, आपल्याला इच्छा आहे, आपल्याला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, प्रत्येक माणसाला आहे. ती कशी पूर्ण करायची, आपण कुठल्या चुका करू नये, तर मी सांगणार आहे. आधी आपलं मन स्वच्छ ठेवा. कोणाबद्दलही काहीही राग असेल, द्वेष असेल, सगळं काढून टाका. सगळ्यांना माफ करा. तुम्हाला स्वतःला सुद्धा माफ करा. म्हणजे स्वतःची शुद्धीकरण, स्वतःचं शुद्धीकरण. मनानं स्वच्छ व्हा. आता मला फोकस करायचा फक्त माझ्यावर, लोकावर नाही.
त्यामुळे फक्त मला काय हवे तर मी विचारणार, दुसरेचं नाही. बघा, पहिलं मन स्वच्छ करा. राग, लोभ, द्वेष काही ठेवू नका. कोणावर काही असलं तरी सगळ्यांना माफ करा. पाहिजे ते 10 मिनिटं बसा, मेडिटेशन करा आणि सांगा सगळ्यांना माफ केलं, किंवा एका कागदावर लिहा आणि नंतर तो कागद फाडून टाका. स्वतःवर सुद्धा, स्वतःवर काही राग असला, आपल्या आई वडिलांवर, मित्रांवर, रिलेटिव्सवर, सगळ्यांना माफ करा. हे झालं पहिलं स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये मला काय पाहिजे. आता सपोज मला मोठं घर पाहिजे. मग असं व्हिज्युअलाइज करा, तुम्ही मोठे घरात आहात, समोर मोठं गार्डन आहे, तुम्ही आनंदात आहात, छानपैकी असं व्हिज्युअलाइज करा. आणि काहीही व्हिज्युअलाइज करताना व्हिज्युअलायझेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. का म्हणजे सबकॉन्शियस माइंडला दुसरी कुठलीही भाषा कळत नाही, त्याला फक्त व्हिज्युअलायझेशन चित्र कळते. त्यामुळे व्हिज्युअलायझेशन करा. आणि कुठली गोष्ट आपण इच्छा करताना बी पॉझिटिव्ह ऑलवेज. नेगेटिव्ह बोलायचं नाही. नेगेटिव्ह बोललात तर तसं होते. मला छोटं घर नको म्हणायचं नाही, मग छोटं घर तुमच्या वाटेला येईल. त्यामुळे मला मोठं घर पाहिजे. आणि बी स्पेसिफिक. मला खूप पैसे पाहिजेत असं नाही. मला काय पाहिजे, मला 10 लाख रुपये पाहिजेत, असं बी स्पेसिफिक. आणि कायम पॉझिटिव्हली विचार करायचा. मनात इच्छा आणतो ती चांगली करायची. का म्हणजे चुकीचं काही तुमचे विचार आले की तसं होईल. म्हणून कायम चांगले विचार करा आणि पॉझिटिव्हली विचार करा. आणि जे काही आपण काम करतोय, आपलं कर्म, तर मन लावून शुद्ध चित्तानं करायचं. काम केल्याशिवाय नुसतं मी असं बसलोय व्हिज्युअलायझेशनसाठी, मोठे घराचा फोटो घातला आणि मला पाहिजे म्हटलं की मिळणार नाही. लक्षात ठेवा, हे सगळे तुमचे विचार, फिलिंग्स, इमोशन्स आणि ॲक्शन. ॲक्शन म्हणजे जे काम तुम्ही करता तर काम कुठलंही असू देत, कुठल्याही कामानं तुम्हाला हवं तर मिळू शकते. त्यामुळे आपण काम करायला पाहिजे. कोणाचे मनात असे विचार असले तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काही करायला नको, नुसतं बसायचं आणि स्वप्न बघायची नाही. ॲक्शन पण महत्त्वाची आहे. तर काही ॲक्शन असू देत, अमुक तमुक असं नाही. जे काही तुम्ही काम करता तर काम करा निष्ठेनं. तुम्ही बघितलं असेल तुमच्या आजूबाजूला सुद्धा छोटं काम करत होते तरी ते कुठे हे पर्यंत पोचले. म्हणजे तुम्ही करता तर काम. आता तुम्ही साधे शिक्षक असला तरी तुम्ही इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकता. तुम्ही बघितले. तुम्ही साधा LIC एजंट असलात तरी तुम्ही कुठून कुठे जाऊ शकता. तुम्ही गृहिणी असाल तरीही तुम्ही जे काही करता तर तुम्ही जगाला दाखवू शकता आणि प्रसिद्धी मिळवू शकता. एखाद नवीन काही तुम्ही शोध लावलेला म्हणेन मी. नवीन तर काही खाण्याची वस्तू असेल किंवा काही घर नीटनेटकं ठेवायची पद्धत असेल, काहीही असेल. म्हणजे इवन आयडियाज, न्यू आयडियाज ॲज वेल. ॲक्शनमध्ये आयडिया ॲक्च्युअली करणं सगळं आलं. आयडिया म्हणजे नुसतं स्वप्न बघत बसायचं नाही, ते ॲक्च्युअल आपण आणायला पाहिजे रियालिटीमध्ये. त्यामुळे हे करायचं, हे महत्त्वाचं आहे. हे आपण एवढं केलं का नाही, आपल्याला कुठेही
काहीही कमी पडणार नाही. जे काही तुम्ही अपेक्षा करता ती तुमची अपेक्षा पूर्ण होणार. करून तरी बघा आणि मला मग कळवा. हॅव ए गुड डे.